जय नित्यानंद आनंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद नित्यानंद श्री अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। तर आपण मागच्या शनिवारी श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथामधून श्रील रघुनाथदास गोस्वामी यांच्या जीवनचरित्राचा प्रथम भाग बघितलेला आहे आणि आज आपण द्वितीय भाग बघत आहोत। तर हेच जे रघुनाथदास गोस्वामी आहेत त्यांचे जे शिष्य आहेत ज्यांनी हा श्री चैतन्य चरितामृत हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याचे जे लेखक आहेत ते श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांच्या या भजनामध्ये म्हणतात, भज गौरांग कह गौरांग लह गौरांगीर नाम रे। ते सगळ्यांना निवेदन करत आहेत की भज गौरांग, सगळ्यांनी श्री गौरांग महाप्रभूंचं भजन करा। कह गौरांग आणि मुखाने गौरांग महाप्रभूंचं नाव घ्या। लह गौरांगीर नाम रे। जे जन गौरांग भजे, या प्रकारे जे लोक श्री गौरांग महाप्रभूंचं भजन करतील से होय अमार प्राण रे, ते आम्हाला आमच्या प्राणासमान होतील किंवा ते आम्हाला आमच्या प्राणासमान आहेत। सो जो व्यक्ती श्री गौरांग प्रभूंचं नाव घेईल, श्री गौरांग महाप्रभूंच्या लीलांचं श्रवण करेल, श्री चैतन्य महाप्रभूंच्या कथांचं श्रवण करेल तर तो सर्व वैष्णव समाजास अत्यंत प्रिय होऊन जातो। आणि वैष्णव समाजातले शिरोमणी जे आहेत श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांनी या गीताद्वारे ही ग्वाही दिलेली आहे की तो व्यक्ती मला अतिशय प्रिय आहे। जे जन गौरांग भजे सेई आमार प्राण रे। तर आपण हे जे पुस्तक आहे त्याचा जो अंतलीलेचा भाग आहे त्याचा 6वा जो अध्याय आहे त्या 6व्या अध्यायातल्या त्या प्रसंगापर्यंत येऊन पोचलो की पाणीहाटी या गावामध्ये श्री रघुनाथदास गोस्वामी यांनी नित्यानंद प्रभूंच्या पार्षदांना दही चिडा प्रसाद खूप मोठ्या प्रमाणात खाऊ घातला होता। इथपर्यंत सगळ्यांना आठवते की विसरून गेले आपण सगळे? दही चिडा गंगेच्या मध्ये बसून, गंगेच्या काठावरती बसून सगळ्या भक्तांनी ग्रहण केला होता। या प्रसंगापर्यंत आपण ही गौरकथा श्रवण केलेली आहे आणि आता आपण पुढच्या भागाकडे जात आहोत। चैतन्य चरितामृत अंत्यलीला 6वा अध्याय आणि 159वा श्लोक इथपासून आपण पुढे जाणार आहोत। तर आता सर्वप्रथम प्रसंग येणार आहे, पाणीहाटीचा उत्सव साजरा झालेला आहे। पाणीहाटीचा उत्सव साजरा झाल्यानंतर रघुनाथदास गोस्वामी घरी परतलेले आहेत आणि घरी परतल्यानंतर त्यांनी सगळ्या भक्तांना घरी परतताना प्रार्थना केलेली आहे की सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या की तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी या भौतिक संसाराच्या जंजाळातून मुक्त होईन व श्री गौरांग महाप्रभूंच्या चरणाच्या सेवेमध्ये मी नियुक्त होईन। आणि सगळ्या वैष्णवांनी जोरात हरिबोल या प्रकारे म्हणून श्री रघुनाथदास गोस्वामी यांना आपले आशीर्वाद दिलेले आहेत। आणि आता रघुनाथदास गोस्वामी घरी परतलेत। घरी परतलेले असताना दररोज रघुनाथदास गोस्वामी विचार करतायत की मी कशा प्रकारे घर सोडून पळू शकेन, परंतु त्यांच्यावरती जागता पहारा आहे। त्यांचे वडील, त्यांचे काका, त्यांची आई या सगळ्यांनी त्यांच्यावरती जिता जागता पहारा बसवलेला आहे की त्या पहाऱ्यातून थोड्या क्षणासाठी सुद्धा त्यांना मोकळं होता येत नाही। त्या प्रकारे त्यांची परिस्थिती आहे। तर एका रात्री हा प्रसंग येतो की ज्या प्रसंगामध्ये एक दुसरे वैष्णव आहेत, त्यांचं नाव आहे यदुनंदन आचार्य, ते सुद्धा समाविष्ट झालेले आहेत। हे यदुनंदन आचार्य जे आहेत हे रघुनाथदास गोस्वामींच्या घरातले, जसं राजाच्या घरी राजगुरू असतो तसं पूर्वीच्या काळी प्रत्येक घराला एक गुरु असे।
ग्रहगुरू असे, घरासाठी एक गुरु असे, तर यदुनंदन आचार्य त्या घराचे होमली प्रिस्ट म्हणजे त्यांच्या राजघराण्याचे गुरु आहेत. आणि यदुनंदन आचार्यांचं जे घर आहे ते रघुनाथदास गोस्वामींच्या वडिलांच्या घरापासून म्हणजे रघुनाथदास गोस्वामींच्या घरांपासून एकदमच जवळ आहे, काही अंतरावरती आहे. आणि या यदुनंदन आचार्यांकडे भगवंतांचे एक विग्रह आहेत आणि या भगवंतांच्या विग्रहांची सेवा करण्यासाठी त्यांनी एका ब्राह्मण परिवाराची नियुक्ती करून ठेवली होती. की जो ब्राह्मण परिवार यदुनंदन ठाकूर किंवा यदुनंदन आचार्य यांच्या घरातले जे श्री विग्रह आहेत, भगवंतांच्या ज्या मूर्ती आहेत, तर त्यांची सेवा करायची सेवा करत असत. ते एका रात्रीचा हा प्रसंग आहे. त्याचं भाषांतर मी या ठिकाणी वाचतो श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथामधून. जनरली दररोज रघुनाथदास गोस्वामी रात्री झोपत तर ते घराच्या प्रांगणामध्ये झोपत नसत. त्यांचा वाडा होता, मोठा राजवाडा. आपण राजे लोकांचा वाडा बघितला असेल. तर राजाच्या राजवाड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. काही मंदिरं असतात, काही तलाव असतात, मग काही राहण्याच्या जागा असतात, मग शस्त्रागार असतं आणि हे सगळं मिळून तो एक वाडा बनतो. तर रघुनाथ दास हे अशाच एका वाड्यात राहत होते. तर त्याच वाड्याच्या परिसरामध्ये एक दुर्गा देवीचं मंदिर होतं आणि त्याचा एक मंडप होता. आणि त्या मंडपामध्ये रघुनाथदास गोस्वामी रात्री शयन करीत. तसेच एक दिवशी रघुनाथदास गोस्वामी दुर्गा मंडपात शयन करत होते आणि त्यावेळी ते आपल्या सुटकेचा विचार करत होते. आणि अशा वेळी त्यावेळेला काय घड्याळ नव्हतं. त्यावेळची रात्र आणि दिवस मोजण्याची पद्धत आहे, त्यामध्ये वर्णन केलेलं आहे की अशावेळी रात्र केवळ 4 दंड शेष राहिली असताना यदुनंदन आचार्यांनी घरात प्रवेश केला. म्हणजे रात्रीच्या 2 ते 2:30च्या आसपास अचानक यदुनंदन आचार्य जे आहेत त्यांच्या घरातून उठून रघुनाथदास यांच्या घरी आले. जनरली आपण लोकांच्या घरी 10-1 वाजेपर्यंत जातो, पण हा प्रसंग थोडा वेगळा आहे की अचानक रात्री यदुनंदन ठाकूर जे आहेत किंवा यदुनंदन आचार्य जे आहेत ते रघुनाथदास गोस्वामींच्या घरी आलेले आहेत रात्री साधारण 2-2:30च्या आसपास. वास्तविकता यदुनंदन आचार्य हे रघुनाथदासांचे गुरु आणि पुरोहित होते. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झालेला होता आणि त्यांनी वासुदेव दत्त यांना आपले गुरु म्हणून स्वीकारलं होतं. ते वासुदेव दत्त जे आहेत ते श्री चैतन्य महाप्रभूंच्या भक्तांपैकी एक आहेत. आणि त्यामुळे यदुनंदन आचार्यांचे श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रती खूप प्रेम होतं आणि त्यांच्याविषयी विशेष भक्ती पण खूप होती. कारण त्यांचे गुरु जे आहेत वासुदेव दत्त हे भगवंतांच्या निकट पार्षदांपैकी एक होते. आणि जेव्हा ते रात्री आतमध्ये आले तेव्हा रघुनाथदासांनी त्यांना पाहिलं की एवढ्या रात्री आपले गुरुजी आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या जागेवरून उठून त्यांना प्रणाम केला. आणि त्याच्यानंतर रघुनाथ दास गोस्वामींना यदुनंदन आचार्यांनी ते का आलेत याचं वर्णन केलं. ते म्हणाले यदुनंदन आचार्यांचा एक शिष्य भगवंतांच्या विग्रहाची सेवा सोडून कुठेतरी अचानक निघून गेलाय. ज्या ब्राह्मणाची नियुक्ती करून ठेवली होती यदुनंदन आचार्यांनी आपल्या घरात विग्रहांची पूजा करण्यासाठी, तो पुजारी काहीतरी त्याची मानसिक स्थिती बिघडली किंवा काहीतरी त्याला खटकलं आणि तो अचानक निघून गेला. तर त्याला परत आणण्याची जबाबदारी यदुनंदन ठाकूरांना वाटत होतं की आपण रघुनाथला सांगावी. कारण रघुनाथ ही सगळी कामं करण्यात एकदम हुशार आहे. आणि मागे आपण इतिहासात बघितले की चौधरीच्या प्रसंगामध्ये कशा प्रकारे रघुनाथने व्यवहार केला आणि सगळ्या गोष्टी शांत केल्या, त्याचा परिचय त्यांना होताच. आणि म्हणून यदुनंदन आचार्य म्हणाले की आपण रघुनाथला सांगावं. आणि म्हणून ते रघुनाथशी बोलणी करायला आले. ते म्हणाले की त्या ब्राह्मण कुटुंबाकडे तू जा आणि त्यांना भगवंताची सेवा पुन्हा स्वीकारण्यास प्रेरणा दे, कारण त्याच्यासारखी सेवा करणारा दुसरा कोणीही ब्राह्मण नाही आहे. आणि असं बोलता बोलता हे यदुनंदन आचार्य जे आहेत ते रघुनाथ दासना घेऊन चालत चालत त्यांच्या वाड्याच्या बाहेर आले. आणि ती रात्रीची वेळ होती, त्यामुळे एवढ्या रात्री जे पहारेकरी बसवलेले होते ते पण कोणी जागे नव्हते.
यदुनंदन आचार्यांचे घर रघुनाथदासांच्या घराच्या पूर्व बाजूला होते. यदुनंदन आचार्य आणि रघुनाथदास गोस्वामी एक दुसऱ्याची चर्चा करत करत त्या मार्गाने चालत चालत यदुनंदन आचार्यांच्या घराकडे गेले. यदुनंदन आचार्यांच्या घराकडे गेल्यानंतर रघुनाथदास त्यांना म्हणाले गुरुजी, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंतपणे घरी जा. मी त्या ब्राह्मणाकडे जातो आणि मी त्याला सांगतो आणि मी त्याला मनवतो, मी त्याला पटवतो, तो उद्यापासून सेवेला परत येईल. यदुनंदन आचार्यांना सुद्धा विश्वास वाटला की रघुनाथ एवढं सांगतोय. यदुनंदन ठाकूरांनी विश्वास ठेवला आणि ते आपल्या घरी जाऊन झोपले. रघुनाथदासांनी त्यावेळेला विचार केला, सेवक रक्षक आर केह नाही संगे, पलाईते आमार भाई येईत प्रसंगे. त्याने असा विचार केला की सेवक रक्षक आर केह नाही संगे, सेवक रक्षक हे कोणीच असं माझ्या सोबत नाही आहे. पलाईते म्हणजे पळून जाण्यासाठी, आमार माझी, भाल म्हणजे उत्तम, प्रसंगे याच्यासारखा उत्तम प्रसंग किंवा उत्तम वेळ मला पुन्हा सापडणार नाही. आणि या प्रकारे विचार करून ते त्वरेने पूर्व दिशेकडे चालत निघाले. कधीकधी ते मध्ये मध्ये मागे वळून पाहत होते की त्यांच्या मागून दुसरा तिसरा कोणी येत नाही ना. आणि मग श्री चैतन्य नित्यानंद चरण चिंतिया, पत छाडी उपपदे यायेन धाया. त्याने श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्या चरण कमळाचं स्मरण केलं आणि पत छाडी जो रस्ता त्याने घेतला होता पळून जाण्यासाठी तो सोडला. आणि उपपते यायेन धाया, उपपते म्हणजे त्या रस्त्याला लागणारा दुसरा एक छोटा रस्ता त्यांनी पकडला. आणि धाया म्हणजे त्या रस्त्याने ते जोरजोरात निर्जन मार्गे वेगाने धावत निघाले. ग्रामे ग्रामेर पत छाडी याय वने वने, गावागावातून रस्ता जो काही जात होता, जो रस्ता गावागावातून जात असे तो रस्ता त्यांनी सोडला. आणि याय वने वने जंगलामधून जाणारे सगळे रस्ते त्यांनी पकडले. काय मनोवाक्य चिंत चैतन्य चरणे. आणि मग काया, मन आणि वाक्य याच्याद्वारे श्री चैतन्य महाप्रभूंच्या चरणकमळाचं स्मरण करून ते आपला प्रवास पुढे पुढे करू लागले. प्रत्येक दिवशी त्यांनी 48 किलोमीटरचा प्रवास केला. दर संध्याकाळी ते कुठेतरी एका गवळ्याच्या गोशाळेत विश्रांतीसाठी थांबत. 5 दिवसातल्या पहिल्या प्रवासात पहिल्याच दिवशी ते एका गवळ्याच्या गोशाळेत विश्रांतीसाठी थांबले. उपवासी देखी गोप दुग्ध आणि दिला. त्यांनी बघितलं की हा जो माणूस त्याच्या गोशाळेमध्ये आज थांबायला आलेला आहे तो उपवासी आहे. त्याला भूक लागलेली आहे किंवा याने बरेच दिवस काही खाल्लेलं नाही असं वाटतं. सेई दुग्ध पान करी पडिय राहिला. ते दूध रघुनाथदास गोस्वामींनी ग्रहण केलं आणि ती रात्र तिथेच काढली. आणि मग तोपर्यंत सकाळ झाली. घरातल्या लोकांना कळलं की अरे रघुनाथ कुठे दिसत नाही आहे. इकडे त्यांच्या सेवकांना आणि रक्षकांना ते घरी दिसले नाहीत. म्हणून यदुनंदन आचार्यांच्या घरी माणसं पाठवली गेली आणि त्यांना विचारण्यात आलं की रघुनाथ तुमच्याकडे आला आहे का. तर त्या ठिकाणाहून बातमी अशी मिळाली की माझी आज्ञा घेऊन रघुनाथ घरी गेला आहे. तो रात्री आला होता माझ्याकडे, पण तो सगळी व्यवस्था करून घरी जातो असं म्हणाला होता आणि तो परत आलेला आहे. आणि अशा रीतीने सर्वत्र कोलाहल चालू झाला. प्रत्येक जण म्हणू लागला पळाईला रघुनाथ, म्हणजे रघुनाथ पळाला, रघुनाथ पळाला. जिकडे तिकडे एकच कोलाहल झाला. पलाईला रघुनाथ, उठीला कोलाहल, रघुनाथ पळून गेलाय. आणि अशा प्रकारे जोरदार कोलाहल झाला. आणि जिकडे तिकडे शोधाशोध चालू झाली. त्याच वेळेला साधारण पावसाळ्याचा प्रसंग असेल हा. दरवर्षी जगन्नाथपुरीच्या रथयात्रेला जाण्यासाठी बंगालमधले श्री चैतन्य महाप्रभूंचे भक्त बंगालवरून जगन्नाथपुरीला जात असत. आणि त्याच वेळेला ह्या भक्तांची यात्रा पण निघाली होती. ते बंगालवरून निघाले होते आणि जगन्नाथपुरीकडे जात होते. आणि ही गोष्ट रघुनाथांच्या वडिलांना माहीत होती. मग त्यांनी काय केलं, त्यांनी अंदाज काढला
की हे सगळे बंगालचे वैष्णव लोक आहेत, ते जगन्नाथपुरीला जाणार आहेत, कारण श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये आहेत. त्यामुळे शक्यता जास्त आहे की रघुनाथ जर पळालाच तर जगन्नाथपुरीच्या दिशेनेच पळेल. त्याने असा अनुमान काढला. आणि मग त्याच्यानंतर त्यांना माहीत होतं की हे मायापूर नवदीपमधून निघणारे जे भक्त आहेत त्यांना कोण घेऊन जातो जगन्नाथपुरीमध्ये दरवर्षी. तर त्या ठिकाणी एक गृहस्थ भक्त होते, ते दरवर्षी यात्रा काढत मायापूर ते नवदीप, मायापूर ते जगन्नाथपुरी. त्यांचं नाव होतं शिवानंद सेन. काय होतं नाव? जोरात काय होतं नाव? तर शिवानंद सेन ही यात्रा घेऊन दरवर्षी जात असत. शिवानंद सेन एक ग्रस्त होते आणि दरवर्षी सगळ्या भक्तांना घेऊन चैतन्य महाप्रभूंचा संघ घेण्यासाठी, त्यांच्यासोबत 4 महिने जगन्नाथपुरीमध्ये राहण्यासाठी नवदीपमधून शिवानंद सेन या भक्तांना घेऊन जात असत. मग या शिवानंद सेनना रघुनाथच्या वडिलांनी एक चिठ्ठी पाठवली, एक पत्र पाठवलं. शिवानंदे पत्रे दिलं विनय करिया. शिवानंदला पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये अतिशय विनय करून मजकूर लिहिला. ते म्हणाले, आमार पुत्रेर तुम्ही दिबा बाहुडिया, म्हणजे आमच्या मुलाला तेवढा परत पाठवून द्या. तो तुमच्यासोबत चाललाय हे आम्हाला माहिती आहे, तर आमचा मुलगा तेवढा परत पाठवून द्या. आणि हे गोष्ट करण्यासाठी त्यांनी 10 लोकांना पाठवलं. हे 10 लोक वेगाने जगन्नाथपुरीच्या रस्त्याला लागले आणि हे शिवानंद सेनच्या सोबत जाणारे जे काही लोक आहेत त्यांचा जो मेळा आहे ते ह्या 10 लोकांना सापडला. शिवानंद सेनच्या हाती पत्र दिलं गेलं आणि तिथे रघुनाथ त्यांच्यासोबत आहे का याची विचारणा करण्यात आली. परंतु शिवानंद सेन म्हणाले की तो इकडे आलेला नाही. तेह्य यथा ना आयला, म्हणजे तो इकडे आलाच नाही, या प्रकारे शिवानंद सेननी सांगितलं. आणि खरोखर रघुनाथ तिकडे गेलाच नव्हता, कारण रघुनाथला माहीत होतं जर माझी शोधाशोध झाली तर यांच्याकडेच होईल, कारण हे पण जगन्नाथपुरीला जाणार आहेत आणि रघुनाथलाच जगन्नाथपुरीलाच जायचं होतं. आणि मगाशी वाचल्याप्रमाणे आपण रघुनाथने गावागावातून जाणारा रस्ता नाही पकडला, तर कुठला रस्ता पकडला? वनावनामधून जाणारा रस्ता पकडला. आणि मग गोशाळेतलं ते रात्रीचं दूध पिऊन झोपल्यानंतर तो सकाळी लवकरच उठला. पूर्वेकडे प्रवास करणारा रघुनाथ आता अचानक त्याने आपली दिशा बदलली आणि थोडा दक्षिण बाजूला प्रवास करू लागला. मध्ये एक गाव लागलं, त्या गावाचं नाव आहे छत्रभोग. छत्रभोग स्थान त्याने पार केलं आणि राजमार्ग न धरता गावागावातून जाणाऱ्या पाऊलवाटेने पुढे प्रयाण केलं. आणि मग कसा प्रवास सुरू झाला त्यांचा. आपण जेव्हा कधी यात्रेला जातो तर आपल्यासोबत सगळं असतं. ट्रेनचं तिकीट असतं, AC, स्लीपर, कधी कधी विमानाचं तिकीट असतं, मग किचन, मग त्यात प्रसाद, सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच, रात्री डिनर, है ना. इतकी सारी व्यवस्था असते आपल्याकडे. प्रसादामध्ये हलवा हवा, पुरी वगैरे वगैरे, है ना, सांबार राईस, रात्री काहीतरी व्यवस्थित प्रसाद पाहिजे, तर अशी आपली सगळी सरंजाम असतो आपल्यासोबत. पण रघुनाथ दासांकडे अशी काही व्यवस्था नव्हती. त्यांचा प्रवास कसा चालला होता त्याचं वर्णन करतात. भक्षण अपेक्षा नाही समस्त दिवस गमन. दिवसभर प्रवास पण भक्षण अपेक्षा नाही, खाण्याची कुठली काही मिळेल याची काहीच अपेक्षा नाही. क्षुधा नाही बाधे चैतन्य चरण प्राप्ते मन. आणि अशा प्रकारे ते प्रवास करू लागले की त्यांना तहान पण जाणवली नाही, कारण चैतन्य चरण प्राप्ते मन, कारण त्यांच्या मनाने श्री चैतन्य महाप्रभूंचे चरण पकडले होते. ज्याने मनामध्ये चैतन्य महाप्रभूंचे चरण पकडले आहेत त्याला तहानही लागत नाही, या प्रकारे ते वर्णन केले. जर यात्रेला गेल्यावर आपल्याला सारखीच तहान लागले तर अर्थ स्पष्ट आहे की आपण अजून चैतन्य चंद्रांचे चरण व्यवस्थित पकडलेले नाहीत. सारखीच भूक लागतीये, सारखीच कंप्लेंट येते काय प्रसाद बरोबर नाही, म्हणजे चैतन्य चंद्राचे चरण सोडून आपण आपलं पोट पकडत आहोत. पण इकडे आपले आचार्य आहेत की चैतन्य चंद्रांचे चरण इतके चांगले पकडलेले आहेत की
त्यांना क्षुधा पण जाणवत नाही आहे, तहान आणि भूक या दोन्ही गोष्टी जाणवत नाहीत. आता यांना काय काय प्रसाद मिळाला त्याचं पण वर्णन केलं आहे. बटाटा वडा, सुखा चिवडा वगैरे वगैरे काय मिळाला काय प्रवासात त्याचं वर्णन केलं आहे. ते कभू चरवण, कभू रंधन, कभू दुग्धपान. कभू चरवण कधी कधी चावता येण्यासारखे पदार्थ, काही शेंगदाणे असतील, नाहीतर काय आपले हरभरे असतील, चणा असेल, फुटाणा असेल, तसं काहीतरी त्यांना कधी कधी मिळालं. जेवण रांधत बसण्याची वेळ नव्हती, कधीतरी वेळ मिळत असे जेवण रांधण्यासाठी. कधीतरी त्यांनी स्वयंपाक केला आणि कधी कधी फक्त दुग्धपानच केलं. आणि येबे येई मिले ताहे राखे निज प्राण. स्वतःचा प्राण राखण्यासाठी फक्त जेवढं आवश्यक होतं तेवढंच त्यांनी त्या रस्त्यामध्ये खाल्लं आणि प्रवास चालू ठेवला. 12 दिने चली, 12 दिवस चालले. गेला श्री पुरुषोत्तम आणि पुरुषोत्तम क्षेत्रामध्ये जाऊन पोचले. पुरुषोत्तम क्षेत्र म्हणजे श्री जगन्नाथपुरी. पथे 3 दिन मात्र करीला भोजन. थोडंसं नीट भोजन रस्त्यात केवळ 3 वेळाच मिळालं. अशा प्रकारे यात्रा पोहोचली रघुनाथदास गोस्वामींची. कुठे? जगन्नाथपुरीमध्ये. आणि त्यावेळेला जेव्हा रघुनाथदास गोस्वामी जगन्नाथपुरीमध्ये पोहोचले तेव्हा स्वरूपादीसह गोसाई आछेन वसिया. स्वरूप दामोदर गोस्वामींच्या सोबत श्री चैतन्य महाप्रभू, गोसाई नंतर या ठिकाणी गोसाई म्हणले, तर ते त्या ठिकाणी बसलेले होते. आणि अशा वेळेला रघुनाथ श्री जगन्नाथपुरी धामामध्ये येऊन पोचलेला आहे. चैतन्य महाप्रभूंच्या समोर काही रघुनाथदास गोस्वामी आले नाहीत. अंगणात दूर होऊनच त्यांनी रघुनाथदासांनी भूमीवरती पडून प्रणाम केला. तिथे मुकुंद दत्त नावाचे एक भक्त उपस्थित होते. ते म्हणाले की हा रघुनाथदास गोस्वामी आला आहे. त्यांचे एक शब्द ऐकता क्षणी श्री चैतन्य महाप्रभूंनी उठून रघुनाथांचे स्वागत केले. ते म्हणाले, स्वागत आहे. रघुनाथदासांनी पुढे येऊन प्रभूंचे चरणकमळ धरले आणि मात्र श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना अगदी हाताला धरून उठवलं आणि त्यांचं आलिंगन केलं. आणि मग एक विशेष वाक्य म्हणाले. कोण? श्री चैतन्य महाप्रभू. ते वाक्य इथे आहे. प्रभू कहे कृष्ण कृपा बलिष्ठ सभा है ते, तोमार काढील विषय विष्टा गर्त है ते. या वाक्याचं भाषांतर जर मराठीमध्ये केलं ना तर थोडासा धक्का बसेल. पण चैतन्य चरितामृत ग्रंथ हा कधी कधी थोडासा धक्का पण देतो. तुम्ही ह्याचं भाषांतर वाचतो. काय म्हणतात? श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, प्रभू कहे कृष्ण कृपा बलिष्ठ सभा है ते. भगवान श्रीकृष्णांची कृपा सर्वाधिक बलवान आहे. भगवान श्रीकृष्णांची कृपा ही कशी आहे? सर्वाधिक बलवान आहे. ज्याच्या वाट्याला श्रीकृष्णांची कृपा आली त्याला दुष्कर असं कुठलंही कार्य राहून जात नाही. आणि म्हणून तोमार काढील विषय विष्टा गर्ते. त्यामुळेच भगवंताने तुम्हाला भौतिक विषय भोगरूपी विष्टेच्या गर्तेमधून सोडवले आहे. काय म्हणाले ते? त्यामुळे भगवंताने तुम्हाला भौतिक विषय भोगरूपी हे जे सगळं हे जग आहे, हे जग एकाच गोष्टीभोवती नेहमी फिरत असतं. विषयांची भोग, वेगवेगळ्या विषयांचे भोग करण्यामध्ये इथली लोक, या भौतिक जगातली लोक नेहमी लागलेली असतात. आणि म्हणून या भौतिक जगाला काय म्हटलेलं आहे? विष्टेची गर्ता, म्हणजे स्टूल पीठ. म्हणजे मराठीमध्ये अगदी नीटच समजावून सांगायचं तर ज्या ठिकाणी आपलं टॉयलेटचा पाईप जोडलेला असतो ज्या खड्ड्यात, त्याला विषय गर्ता असं म्हणतात. विष्टेचा गर्ता किंवा विष्टा साचवण्याचा खड्डा असं म्हणतात. चैतन्य महाप्रभू या भौतिक जगाला ही उपमा देत आहेत. हे भौतिक जगत वास्तविकरित्या बघायला गेलं तर विष्टेचा खड्डा आहे. या प्रकारे मी म्हणत नाही, चैतन्य महाप्रभू म्हणतात. चैतन्य महाप्रभू ते म्हणू शकतात, मी नाही म्हणू शकत. पण इकडे जगातली ॲडव्हर्टाइजमेंट कशी आहे? हे जग फार सुंदर आहे, आपल्याला सगळ्यांना इकडेच राहायचं आहे. आणि
आध्यात्मिक जीवन याच्या बरोबर उलट आहे. म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात की भौतिकता एका बाजूला जाते आणि त्याच्या बरोबर विरोधी बाजूला आध्यात्मिकता जाते. म्हणजे आध्यात्मिक गोष्टी आणि भौतिक गोष्टी या एकमेकांच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. बरोबर आहे ना? तर या प्रकारे चैतन्य महाप्रभू या प्रकारे म्हणतायत. चैतन्य महाप्रभू या जगाला विष्टेचा खड्डा म्हणतात आणि या जगातले भौतिकवादी लोक या जगाला किती सुंदर आहे नाही का या प्रकारे म्हणतात. सो या प्रकारे इथे चैतन्य महाप्रभू म्हणतात. आता रघुनाथदास गोस्वामींचा भाव कसा आहे हे ऐकल्यानंतर, रघुनाथदास गोस्वामी म्हणतात, रघुनाथ मने कहे कृष्ण नाही जानी, तव कृपा काढील आम्हा ह्या आम्ही मानी. ते म्हणतात की आम्हाला कृष्णाबद्दल काही जास्त माहीत नाही. कृष्णाबद्दल यांना सगळं काही माहिती आहे, परंतु त्यांची नम्रता कशी आहे, सगळं काही माहीत असून सुद्धा ते म्हणतात की कृष्णाबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही. तव कृपा काढी आम्हा, तुमच्या कृपेने आम्हाला ओढून काढले, आम्ही आमच्या ताकदीने बाहेर येण्यासारखे नव्हतोच. वास्तविकता या भौतिक जगातून बाहेर पडण्याची हीच प्रक्रिया आहे. आपण किती जरी या खड्ड्यातून वरती यायला उड्या मारल्या, किती प्रयत्न केले तरी आपण सहजासहजी बाहेर येणार नाही. श्री नित्यानंद प्रभू आणि त्यांचे पार्षद आणि श्री चैतन्य महाप्रभू यांचीच कृपा आहे की जी आपल्याला ओढून बाहेर काढेल. ओढून. तर या कृपेनेच आपण या संसाराच्या खड्ड्यातून बाहेर येऊ शकतो. आणि म्हणून हरे कृष्ण भक्तांनी काय केलं पाहिजे माहिती आहे? श्री नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभू यांचे चरणकमळ जोरात धरले पाहिजेत. म्हणून राधा आणि कृष्ण यांना प्राप्त करण्यासाठी पहिली आवश्यकता आहे ती नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभू यांच्या कृपेची. निताई पद कमल कोटी चंद्र सुशीतील. नित्यानंद प्रभूंचे चरण कमळ आहे ते कोटी चंद्राच्या शीतलतेसारखे आहेत आणि म्हणून ते आपण धरले पाहिजेत जोरात, की त्यांच्या चरण कमळाला धरून आपण या भौतिक जगाच्या खड्ड्यातून बाहेर येऊ. पुढे चैतन्य महाप्रभू रघुनाथदास गोस्वामींना म्हणतात की तुझे वडील आणि तुझे चुलते हे माझे आजोबा निलांबर चक्रवर्ती ठाकूर यांच्याशी भावासारख्या संबंधाचे आहेत, म्हणून मी त्यांची थोडी मजा घेऊ शकतो. पण मजा कशी घेत आहेत ती आपण पुढे पाहणार आहोत. आता पुढचा श्लोक मी वाचत आहे. हा श्लोक वाचून तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, कारण या दोघांचे पारिवारिक संबंध आहेत. चैतन्य महाप्रभूंचे आजोबा व रघुनाथदास गोस्वामींचे वडील ज्यांचे जवळचे संबंध आहेत, एकाच परिवारातले लोक आहेत, पण मात्र सत्य सांगत आहेत. कसं सांगतात बघा. शास्त्र कधी कधी आहे ना प्रत्येक वेळेला प्रेमानेच बोलतं अशातला काय भाग नाही. शास्त्राची एक विशेषता आहे, ते शस्त्रासारखं असतं. शस्त्र पण कधी प्रेमाने बोलत नाही, थोडीशी मस्ती केली ती पटकन कापतं, रक्ताची धार लागते. शास्त्र पण तसंच आहे. तर या ठिकाणी वर्णन करतात, तोमार बाप ज्येष्ठा विषय विष्टा गर्तेड किडा सुख करी माने विषेर विषेर महापिडा. हा श्लोक म्हणतात. तेव्हा हे प्रिय रघुनाथ, तुमचे वडील आणि चुलते हे विषय भोगरूपी विष्टेच्या गर्तेतील किडे आहेत, कारण ते विषय सुखरूपी विषाच्या महादुःखालाच सुख मानतात. मी म्हणत नाहीये. कोण म्हणताय? चैतन्य महाप्रभू म्हणतायत आणि ते असं म्हणू शकतात. मी म्हणणं तेवढं काय, त्याला काय किंमत राहणार नाही, कारण आपली अवस्था त्या किड्यासारखीच आहे. पण चैतन्य महाप्रभू तसे नाहीत. हाच फरक आहे भगवंताच्या मधला आणि आपल्यामधला. ते म्हणतात, तुझे वडील आणि तुझे चुलते हे विषय भोगरूपी विष्टेच्या गर्तेतील किडे आहेत. मगाशी तर फक्त खड्ड्याचीच गोष्ट केली होती, आता तर म्हणतात तुझे काका आणि वडील दोघंजण त्या विष्टेच्या खड्ड्यामध्ये फिरणारे किडे आहेत आणि त्यांना तिथून कधीच बाहेर निघायचं नाहीये, कारण ते विषय सुखरूपी विषाच्या महादुःखालाच सुख म्हणतायत. या जगातल्या लोकांची गंमत ही या प्रकारचीच आहे की इथे एवढं भयंकर विष आहे. कुठलं? विषय सुखाचं. पण हे विषय सुखाच्या विषालाच लोक अमृत समजून बसतात
आणि चैतन्य महाप्रभू ही गोष्ट प्रकर्षाने इथे नजरेला आणत आहेत. या प्रकारे त्यांची पुढे बरीच काही चर्चा झाली. आपण काही सगळीच चर्चा बघणार नाहीये, काही महत्त्वाचे श्लोक आपण बघून पुढे जात आहोत. या प्रकारे चर्चा बरीच काही झाली. विविध गोष्टीशी चैतन्य महाप्रभू म्हणाले, रघुनाथेर क्षीणता मालिन्य देखिया. चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथांचा अशक्तपणा पाहिला, कारण 12 दिवसाचा प्रवास करून आले होते. मालिन्य पाहिलं म्हणजे त्यांची शरीराची दुरावस्था पाहिली. स्वरूपेर कहेन प्रभू कृपार्ध चित्त हया. स्वरूप गोस्वामींना त्यांनी बोलून घेतलं चैतन्य महाप्रभूंनी आणि कृपेने द्रवीभूत होऊन ते म्हणाले, काय म्हणाले? ते म्हणतात, यही रघुनाथ आम्ही संपिनू तोमारे पुत्र भृत्य रूपे तुम्ही करे अंगीकारे. की या रघुनाथला मी तुझ्याकडे तुझा मुलगा म्हणून सोपवतो आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करा. आणि मग तो पहिला गेल्या वेळेला आपण जो श्लोक पाहिला होता तो म्हणतात की आता आमच्याकडे 3 रघुनाथ झाले आहेत आणि आतापासून याची ओळख होईल स्वरूपेर रघु. आजपासून हा स्वरूप दामोदर गोस्वामींचा रघुनाथ म्हणून ओळखला जाईल. आणि मग श्री चैतन्य महाप्रभू स्वतःच्या वैयक्तिक जो सेवक आहे, चैतन्य महाप्रभूंच्या सेवकाचं नाव आहे गोविंद. त्या गोविंदला म्हणतात की रघुनाथ दासांना प्रवासात पुष्कळ उपवास घडलाय आणि अनेक दिवसांनी त्यांनी कठोर परिश्रम केलेत. तू त्यांना काही दिवस ध्यानपूर्वक सांभाळ, त्यामुळे ते पोटभर भोजन करून संतुष्ट राहतील. चैतन्य महाप्रभूने आपल्या सेवकाला सांगितलंय यांची थोडे दिवस काळजी घे, खूप थकून आणि खूप भयंकर प्रवास करून आलेत, त्यांना इथे जरा राहू द्या, तुमच्या काळजीमध्ये यांना राहू द्या. त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू रघुनाथ दासांना म्हणाले, तुम्ही समुद्र स्नानासाठी जा आणि त्यानंतर भगवान जगन्नाथजींचे दर्शन घ्या आणि पुन्हा इथे येऊन भोजन करा. जगन्नाथपुरीमधला प्रसंग आहे. ते म्हणले समुद्र स्नान करा, जगन्नाथजींचं दर्शन घ्या आणि भोजन करायला इथे परत या. महाप्रसादे गोविंदे. मग हे सगळं सांगून चैतन्य महाप्रभू स्वतःची कार्य करायला निघून गेले. मग रघुनाथ तिथल्या काही भक्तांना भेटले. रघुनाथ दासांवरची चैतन्य महाप्रभूंची विशेष कृपा झाली ती सगळ्या वैष्णवांनी बघितली आणि त्यामुळे सगळे वैष्णव प्रथमतः विस्मित झाले आणि मग त्यांच्या सौभाग्याची प्रशंसा करू लागले. वैष्णवांमध्ये हा गुण असतो की दुसऱ्या भक्ताला जर चांगले आशीर्वाद मिळाले तर जेवढे काही उपस्थित वैष्णव आहेत ते प्रसन्न होतात. भौतिक जगात उलटं असतं. आपल्या ऑफिसमधल्या माणसाला जर आपल्या बॉसची प्रशंसा मिळाली तर इधर ऐसी अग्नी जलती आहे बस की बस, काही केल्या विजत नाही. बरोबर आहे ना? परंतु वैष्णवांच्या समाजात असं नसतं. त्याचं वर्णन इथे केलं आहे की रघुनाथ दासांना जी चैतन्य महाप्रभूंची कृपा मिळाली ती पाहून खुश झालेले आहेत सगळे वैष्णव. रघुनाथ दास समुद्रावर गेले, त्यांनी स्नान केलं आणि भगवान जगन्नाथजींचं दर्शन करून ते परत आले. नंतर ते स्वरूप दामोदर गोस्वामींच्या आश्रयाखाली राहिले आणि गोविंद जो चैतन्य महाप्रभूंचा सेवक आहे त्याने चैतन्य महाप्रभूंचा महाप्रसाद 5 दिवस दिला. कोणाला? रघुनाथ दास गोस्वामींना. श्री चैतन्य महाप्रभूंचा महाप्रसाद प्राप्त करणे किती मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हे राधा कृष्णांशिवाय दुसरे कोणी नाही आहेत. साक्षात राधा आणि कृष्णांचा महाप्रसाद रघुनाथ दास गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंचे सेवक स्वतःच्या हातातून देत आहेत आणि मोठ्या प्रेमाने रघुनाथ दास गोस्वामींनी त्यांचा स्वीकार केला. 3 गोष्टीमध्ये खूप शक्ती असते. मला तिन्हीच्या तिन्ही आठवतील की नाही माहीत नाहीत, जेवढ्या आठवतील तेवढ्या सांगतो. प्रथम आहे वैष्णवेर महाप्रसाद, वैष्णवेर उशिष्ट, वैष्णवांचा महाप्रसाद, वैष्णवेर चरण धुली, वैष्णवाच्या चरणावरती असलेली धूळ आणि वैष्णवेर पदजल, वैष्णवांच्या चरण कमळावरती वाहिलेलं जल पाणी. या 3 गोष्टी कशा आहेत? आरतीन महाबल. या तिनांमध्ये काय आहे? महाबल. म्हणजे या तिघांमध्ये काय असते? भयंकर शक्ती असते. म्हणून कदाचित आपण कृष्णाची सेवा करू शकलो नाही, काही प्रॉब्लेम नाही,
पण आपल्या हातून वैष्णवांची सेवा कधीही सुटता कामा नये. एक वेळ कृष्ण आपल्याला सोडून देतील, पण वैष्णव कधीच आपल्याला सोडून देणार नाहीत. किंबहुना वैष्णव कधीच कोणाला सोडून देत नाहीत. आणि जर एखाद्याने वैष्णवाला संतुष्ट केलं तर कृष्णाची इच्छा असो किंवा नसो, त्याला त्या व्यक्तीवरती जबरदस्तीनं संतुष्ट व्हावंच लागतं. आणि म्हणून म्हटलंय, वैष्णवाचा महाप्रसाद, वैष्णवाची चरणधूळ आणि वैष्णवाच्या चरणावरती अर्पण केलेलं पाणी, या 3 गोष्टीमध्ये महाबल असतं. वैष्णवाच्या चरणाची धूळ म्हणजे केवळ धूळ नव्हे, धूळ तर आहेच. मग आतापासून तुम्ही म्हणा सगळ्या वैष्णवाच्या चरणावरती धूळ आहे, चला सगळ्यांचे पाय धरून डोक्यावरती ठेवू, पण तेवढ्याने काम भागणार नाही. वैष्णवाच्या चरणाची धूळ म्हणजे वैष्णवाने सांगितलेल्या आज्ञांचं पालन करणे, म्हणजे वैष्णवाच्या चरणाची धूळ ग्रहण केल्यासारखं आहे. म्हणून वैष्णव जे काही सांगतील त्याला जीवनात प्रथम प्राधान्य देऊन आपण करायला हवं. 5 दिवस तर गेले. 5 दिवस महाप्रसादे गोविंदे, खाओ पिओ आनंदे व्यवस्थित झाला. आता पुढे काय? आता पुढे रघुनाथ दास गोस्वामींनी काय केलं? जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये एक प्रथा आहे. रात्री भगवंत जेव्हा जगन्नाथजी झोपतात तेव्हा पुष्पांजली उत्सव होतो. भगवंताला पुष्प वाहिली जातात आणि त्याच्यानंतर पुष्पांजली उत्सव झाल्यानंतर एखाद्या वैष्णवाला जर दिवसभर कुठे भोजन मिळाले नसेल तर तो जगन्नाथपुरीचं जे मुख्य द्वार आहे, दरवाजे आहे, त्याच्यावरती उभा राहतो, त्याच्या बाहेर उभा राहतो. त्या द्वाराचं नाव आहे सिंहद्वार. आणि तिथे जगन्नाथजींचे जे सेवक आहेत, जे आतमधून मंदिरातून जगन्नाथजींची सेवा करून बाहेर येतात, ते बघतात की कोणीतरी वैष्णव थांबलेला आहे. आणि तिथे बरीच दुकानं आहेत. तिथे एक भाग आहे, त्याचं नाव आहे अनंत बाजार. तर त्या ठिकाणी अनंत प्रमाणात महाप्रसाद मिळतो. जगन्नाथजी अनंत प्रमाणात भोग ग्रहण करतात आणि त्यांचा अनंत महाप्रसाद त्या आनंद बाजारामध्ये मिळतो. त्या जागेचं नाव आहे आनंद बाजार. तिथे सगळ्यांना आनंद मिळतो भगवंताचा प्रसाद खाऊन. तर त्या ठिकाणी हे पुजारी जे आहेत तिथल्या दुकानदाराला सांगतात की बाबा हे इथे एक वैष्णव थांबलेले आहेत आणि ते त्यांना काही आज प्रसाद मिळाला नाही, काहीतरी प्रसाद द्या. तिथले जे शॉपकीपर आहेत म्हणजे दुकानदार जे आहेत तर ते या प्रकारे वैष्णवांना पुष्पांजली झाल्यानंतर काहीतरी प्रसाद सेवा करत असत, त्यांना प्रसाद खाऊ घालत असत. मग तो वैष्णव केवळ प्रसाद खाऊन चला प्रसाद तर मिळाला, आता काय करायचं नाही, आता जाऊन झोपायचं, तसं करत नसे. तर वैष्णवाचं कर्तव्य काय असे ते पण सांगितले. सर्व दिन करेन वैष्णव नाम संकीर्तन, स्वच्छंद करेन जगन्नाथ दर्शन. तिथे अशी व्यवस्था आहे वैष्णवासाठी की त्याने दिवसभर तो मुक्त आहे, त्याला पैसे कमवायची आवश्यकता नाही. कशासाठी? भगवंताच्या दिव्य नामाचे संकीर्तन करण्यासाठी आणि भगवंतांचं वाटेल तेवढं दर्शन घेण्यासाठी. मात्र त्याला अट लागू आहे, काय केलं पाहिजे त्याने? संपूर्ण दिवस जगन्नाथजींचं दर्शन आणि नाम संकीर्तन. आणि जेव्हा असे वैष्णव तिथे काही काळासाठी प्रसादासाठी उभे राहत तर हे जे जगन्नाथजींचे सेवक आहेत ते खूप प्रेमाने त्यांची सेवा करत. खरं तर हे लोक भिक्षा मागायसाठी उभे राहत, परंतु देणाऱ्याचा भाव भिक्षेचा नसे. देणाऱ्याचा भाव काय असे की या वैष्णवाने दिवसभर भगवंताचं दर्शन घेतले, भगवंताचं दिवसभर नामस्मरण केलंय, म्हणून त्यांची आपण काहीतरी सेवा करावी. या भावेमध्ये हे वैष्णव जे तिथले सेवेकरी भक्त आहेत जगन्नाथपुरीच्या मंदिराचे, ते या प्रकारे वैष्णवांची सेवा करत. आणि अशा प्रकारचे अन्न त्यांना प्राप्त होत असे. तर रघुनाथ दास गोस्वामी तिथे जाऊन थांबू लागले. एकेकाळचा राजाचा मुलगा सिंहदारावरती उभा राहू लागला काहीतरी भिक्षा प्राप्त करण्यासाठी. थोड्या दिवसांनी रघुनाथ दास गोस्वामींनी ते पण बंद करून टाकलं. मग कुठे कुठे अन्न क्षेत्र असत, तर त्या अन्न क्षेत्रावरती जाऊन हे रघुनाथ दास गोस्वामी आहेत तर ते भिक्षा ग्रहण करू लागले. ही बातमी श्री चैतन्य महाप्रभूंकडे गेली. प्रभुर गोविंद कहे रघुनाथ प्रसाद ना लय, रात्रे सिंह द्वारे खडा यहा मागी खाय.
आजकाल रघुनाथ येथे भोजन घेत नाही, तो आजकाल सिंहद्वारावरती उभा राहून भिक्षा खातो, भिक्षा मागून खातो. पहिले 5 दिवस यांच्याकडे खायला सांगितलं होतं, पण आता रघुनाथ दास गोस्वामी तिथे भोजन घेत नाही हे चैतन्य महाप्रभूंना गोविंदाने सांगितलं. तेव्हा चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, वैरागी करीबे सदा नाम संकीर्तन, मागिया खाया करे जीवन रक्षण. वैरागी माणसाने काय केलं पाहिजे, त्याने सतत हरिनाम संकीर्तन करावं आणि भिक्षा मागून त्या भिक्षांनावर जीवनाचं रक्षण करावं. जे रिनाऊन्स ऑर्डरमध्ये आहेत, जे वैरागी आहेत, त्यांना बाकी काय काम नसते, त्यांचं एकच काम आहे, त्यांनी दिवसभर नाम संकीर्तन करावं, भगवंताची सेवा करावी, दिवसभर भगवंताच्या सेवेत राहावं आणि समाज त्यांना त्यांचं जीवन व्यापन चालण्यासाठी थोडंसं काहीतरी उचलून देईल, त्याच्यात त्याने संतुष्ट राहावं. ही जो रिनाऊन्स ऑर्डरमध्ये आहे, जो ज्याने संन्यास धारण केलेला आहे किंवा ज्याने वैराग्य धारण केलेलं आहे, त्याचं हे सर्वप्रथम कर्तव्य आहे. या प्रकारे इथे वर्णन केलेलं आहे. पुढे म्हणतात, वैरागी ह्या एवा करे परापेक्षा, कार्य सिद्धी नये कृष्ण करेन उपेक्षा. वैराग्याने इतरांवर अवलंबून राहू नये, कारण तसे केल्याने तो यशस्वी होणार नाही आणि कृष्ण त्याची उपेक्षा करतील, कृष्ण त्याची स्वीकार करणार नाहीत. म्हणून वैराग्यासाठी कर्तव्य आहे, त्याने इतरांवरती फार अवलंबून राहू नये, कमीत कमी अवलंबून राहावं. जर तो अवलंबून राहू लागला फार, तर कृष्ण त्याची उपेक्षा करतील. या प्रकारे वर्णन मी करत नाहीये. कोण करतायत? श्री चैतन्य महाप्रभू. पुढे एक श्लोक आहे, जिव्हेची लालसा पुरवण्यासाठी इकडे तिकडे धावणारा आणि जिव्हेच्या अधीन झालेला, तसेच शिष्ण आणि पुत्राला समर्पित असलेला मनुष्य कधी भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करू शकत नाही. जिव्हेची लालसा पुरवण्यासाठी इकडे तिकडे धावणारा आणि जिव्हेच्या अधीन झालेला, केवळ जिव्हा तृप्तीसाठीच कार्य करणारा जो व्यक्ती आहे, त्याच्यासाठी पटकन कृष्ण प्राप्त होण्यासारखे नाही आहेत. पण प्रभूजी, आम्ही तर पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तुम्ही सांगितलं, महाप्रसादे गोविंदे, खाओ पिओ आनंदे, चॅन्ट अँड बी हॅपी, जप करा आणि खुशी राहा. आणि आज काय नवीनच सांगताय हे, जर इकडे तिकडे धावलो तर कृष्ण मिळणार नाहीत. पण वास्तविक सत्य परिस्थिती ही आहे, अत्याहार प्रयासस्य प्रजल्पो नेमाग्रह. आपण अति आहार हा आपल्यासाठी घातक असतो. आपण जेवढा गरजेचा आहे तेवढाच आहार केला पाहिजे. सुरुवातीच्या काळात नवीन नवीन भक्त असताना ठीक आहे, पण त्याच्यानंतर जर कृष्ण प्राप्ती करायचं ध्येय जर पक्क असेल तर मग अत्याहार थोडा बाजूला ठेवायला हवा आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं ग्रहण केलेलं आहे. घाबरून जाऊ नका, आज चांगला प्रसाद बनवला आहे. हां ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊया. हां, आणि मग या प्रकारे या प्रकारे रघुनाथ दास गोस्वामींचं वैराग्य बघितल्यानंतर एक श्लोक कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात. ते म्हणतात, महाप्रभूर भक्तगण वैराग्य प्रधान, यहाँ देखी पीतहन गौर भगवान. महाप्रभूंचे भक्तगण आहेत ते वैराग्य प्रधान आहेत, त्यांच्यामध्ये वैराग्याची प्रधानता असते. यहाँ देखी प्रीतहन गौर भगवान. आणि अशा भक्तांना जेव्हा गौर भगवान म्हणजे गौरांग महाप्रभू पाहतात तेव्हा काय होतं, यहाँ देखी प्रीतहन. तर अशा भक्तांपैकीच्या प्रती प्रेम विकसित होतं गौरांग महाप्रभूंच्या हृदयामध्ये. पुढे एक प्रसंग असा येतो की रघुनाथ दास गोस्वामींनी त्या ठिकाणी पण खाणं बंद केलं. मग कुठेतरी अन्नक्षेत्रावरती जाऊन खाऊ लागले. काही दिवसांनी ते अन्नक्षेत्रावरती जाऊन खाणं पण त्यांनी बंद केलं. मग त्यांनी खायला काय चालू केलं, तर जगन्नाथपुरीच्या मंदिरातून जो प्रसाद बाहेर येतो तो प्रसाद पहिला दुकानदारांकडे जातो, दुकानदार तो विकतात. त्याच्यानंतर वैष्णवांमध्ये राहिला असेल तर कोणाला हवा असेल तर वाटला जातो. तोही जर वाटला गेला नाही तर तिकडे एक जागा आहे, त्या जागेवरती सगळा तो प्रसाद नेऊन ठेवला जातो. जो प्रसाद तेलंगणातल्या गायी, तेलंगण म्हणजे
खालचा आंध्र प्रदेश, तर जगन्नाथपुरी आणि आंध्र प्रदेश हे जवळजवळ आहेत. तेलंगणा राज्य, तर तेलंगणा प्रदेशामध्ये एक छोट्या गायी असतात, त्याला तेलंगणा काऊज किंवा तेलंगणातल्या गायी असं म्हणतात. त्या तेलंगणा प्रदेशामधून आलेल्या गायी तो जगन्नाथजींचा महाप्रसाद खातात. पण कधी कधी तो एवढा सळून जातो की त्या गायी पण ते खात नाहीत. रघुनाथदास गोस्वामींनी भिक्षा मागायची हळूहळू बंद केली. रात्रीच्या वेळेला कोणी पाहत नसताना ते त्या जागी जात जिथे हा प्रसाद फेकलेला असे, तो पूर्णपणे सडून गेलेला असे, त्याच्यातून वास येत असे. इव्हन त्या गायी पण त्याला खात नसत. रघुनाथदास गोस्वामी त्यातून थोडेसे चांगले राहिलेले धान्याचे दाणे शोधून काढत, त्याला पाण्याने धुतल्यानंतर त्याला एकत्र करत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत असत आणि तो प्रसाद ग्रहण करत असत. या प्रकारे जीवन व्यापन करायला रघुनाथदास गोस्वामींनी सुरुवात केली. आणि मग एके दिवशी त्यांनी स्वरूप दामोदर गोस्वामींना विचारलं. ते म्हणाले, मला एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न मला चैतन्य महाप्रभूंना विचारायचा आहे. रघुनाथदास गोस्वामी इतके विशेष आहेत की ते चैतन्य महाप्रभूंना जाऊन सरळ विचारू शकले असते, पण ते गेले नाहीत त्यांच्याकडे. कारण चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं होतं की तुला स्वरूप दामोदर गोस्वामींच्या आश्रयाखाली राहायचंय. म्हणून ते म्हणतात की तुम्ही कृपया चैतन्य महाप्रभूंना माझा एक प्रश्न विचारा. त्यांनी प्रश्न विचारला की मोर कर्तव्य मुही ना जानी उद्देश, आपानी श्रीमुखे मोर कर उपदेश. मला माझे कर्तव्य काय आहे किंवा जीवनाचे ध्येय काय आहे हे कळत नाही, आपण मला कृपया उपदेश द्या. खरं तर मी संन्यास ग्रहण केलाय, पण माझं काय कर्तव्य आहे हेच मला माहीत नाही. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात की मी तुला स्वरूप दामोदर गोस्वामी देऊन टाकलेत आणि स्वरूप दामोदर गोस्वामींना माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे, तू त्यांच्याकडे जाऊन ऐक, या प्रकारे सुचवतात. पण पुढे जाऊन प्रेमाखातर एक वाक्य श्री चैतन्य महाप्रभू रघुनाथ गोस्वामींना सांगतात, जे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, ग्राम्य कथा ना सुनिबे, ग्राम्य वार्ता ना कहिबे, भाल ना खाईबे, आर भाल ना परिबे. ग्राम्य कथा, ग्राम्य म्हणजे गाव, कथा म्हणजे गोष्टी, गावाच्या चावडीवर झालेल्या गोष्टी, त्याला ग्राम्य कथा असं म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे गावाच्या चावडीवर काय काय गोष्टी होतात. भागवत कथा तर होत नाही, रामायणाचा पाठ पण होत नाही, भगवद्गीतेचं वाचन पण होत नाही. 2-4 टकली इकडे तिकडे जमली चावडीवर की मग अरे त्या पक्याचं काय झालं, त्याचं असं झालं, मग त्याचं तसं झालं, मग याने असं केलं. आता अमेरिकेचा पंतप्रधान कोण होणार, हा असतो चावडीवर, त्याला काळजी पडली असते अमेरिकेचं मुख्यमंत्री पद आणि ते काय प्रेसिडेंट पद कोणाला द्यायचं त्याची. त्याला म्हणतात ग्राम्य कथा, ज्यातून कोणाचाच काही लाभ होत नाही. चैतन्य महाप्रभू स्पष्टपणे सांगतात काय, ग्राम्य कथा ना शुनिब, ग्राम्य वार्ता ना कहिब. एक तर ऐकू नको आणि दुसरं म्हणजे बोलू नको. तर ग्राम्य कथा केवळ चावडीवरच होतात अशातला काय भाग नाही. आपण जिथे जातो तिथे चावडी सोबत घेऊन जातो. कधी कधी चावडी आपण मंदिरामध्ये पण घेऊन येतो. मी येतो, माझं सांगतो तुम्हाला. एखादा भक्त भेटतो, मग अगदी भगवंताच्या समोर उभा असतो आणि मग चालू होतं, अजित प्रभू तुम्हाला माहिती आहे का त्या जगन्नाथ चंद्रप्रभूंनी काय केलं, कसं झालं, तुम्हाला सगळं माहीत असेलच, नसेल तर मी सांगतो. ते ना जगन्नाथ चंद्रप्रभू म्हणजे असंच आहे, पहिल्यापासून असंच आहे, मला माहिती आहे. मला शंका पहिल्यापासून होतीच, ते असंच करतील. ह्या सगळ्या कथा कुठं होत्यात, चावडीवर. पण आपण जर चावडी आपल्या सोबत आणली तर जिथे कुठे संधी मिळेल तिथे आपण काय सुरू करून देतो, ग्राम्य कथा. आणि चैतन्य महाप्रभू सांगतात
ग्राम्य कथा ना शुनिब, ग्राम्य वार्ता ना कहिब. ना ग्राम्य कथा तू कर ना ग्राम्य कथा ऐक. ग्राम्य कथेमध्ये दोन गोष्टी होतात. एक म्हणजे दुसऱ्याचं दोष दर्शन. ये ऐसा है, वो वैसा है, याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम आहे. तुला माहिती आहे याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? मला माहिती आहे, मी सांगतो. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल की नाही ती वेगळी गोष्ट आहे ना. कधी कधी आपली अवस्था बकरीसारखी होऊन जाते. माझी होते. चाव 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 चाव. बकरी एका जागी काय खात नाही, 4 जागी, इथे थोडं तिथे थोडं तिथे थोडं, सगळ्या जागी थोडं 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 थोडं. तर आपली अवस्था अशीच होते ग्राम्य कथा. आणि म्हणून रूप गोस्वामी सांगतात प्रजल्पो नियमाग्रह. वैष्णवांनी 6 गोष्टी करू नयेत, टाळल्या पाहिजेत. प्रजल्प करता कामा नये. प्रजल्प म्हणजे सारखं इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, याने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने तसं केलं, त्याचं ते झालं, तुझं काय, माझं काय माहित नाही. म्हणून चैतन्य महाप्रभूने आपल्या वैष्णवांसाठी एक निर्देश घालून दिलाय की आपण प्रजल्पापासून स्वतःला वाचवलं पाहिजे. प्रजल्प करण्यात खूप वेळ जातो आणि जो व्यक्ती प्रजल्पाचा आश्रय घेतो त्याचं नाम संकीर्तनाचं हरिबोल होऊन जातो. त्याचं नाम संकीर्तन व्यवस्थित होत नाही, जप व्यवस्थित होत नाही. हे मात्र तिकाराबाधित सत्य आहे. जेवढा प्रजल्प अधिक तेवढ्या माळा कमी, जेवढ्या माळा अधिक तेवढा प्रजल्प कमी. हे गणित मात्र चैतन्य महाप्रभूंनी या श्लोकामध्येच सांगितलेलं आहे. म्हणून आपण आपल्याला वाचवलं पाहिजे याच्यापासून. आणि काय केलं पाहिजे ते पुढच्या श्लोकात सांगतात. अमानी मानद हया कृष्ण नाम सदा लैबे, व्रजे राधा कृष्ण सेवा मानस करिबे. मान सन्मानाची इच्छा बाळगू नकोस, तथापि दुसऱ्यांना सन्मान दे आणि त्यांचा आदर कर. हे सांगितलं कोणी? श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ गोस्वामींना. भगवान श्रीकृष्णांच्या नामांचे चिंतन निरंतर कर आणि या प्रकारे वृंदावनात राहून श्रीकृष्णांची सेवा कर. वृंदावनात राहण्यासाठी वृंदावनचं तिकीट काढून वृंदावनात जाण्याची गरज नाही. जर ग्राम्य कथा आपण केल्या नाही व दुसऱ्यांचा मान सन्मान दिला आणि स्वतः कुठल्या मानाची अपेक्षा न ठेवता सतत भगवंताच्या नावाचं कीर्तन केलं तर आपण ज्या जागी आहोत ती जागा आपल्यासाठी श्री वृंदावन धामापासून काही वेगळी असणार नाही, असं श्री चैतन्य महाप्रभू सांगतायत. तुम्ही विचार, प्रभूजी तुमचा काय साक्षात्कार भिक्षात्कार आहे का? आपल्याकडे असला काय साक्षात्कार भिक्षात्कार नाही आहे. हे चैतन्य महाप्रभूने सांगितलेलं आहे, आपल्या गुरुशिष्य परंपरेने सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्यात काही त्रुटी पक्की नाही आहे. सो पुढे या प्रकारे उपदेश श्री चैतन्य महाप्रभूने केला. म्हणून वैष्णवांच्या समाजामध्ये राहताना आपण परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एक वाक्य नेहमी सगळ्या प्रवचनात सांगतात. तुणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. तृणादपि सुनिचेन म्हणजे तृणासारखं, तृण म्हणजे गवत, गवतासारखं तृणादपि सुनिचेन सहनशील व्हायला पाहिजे, नम्र व्हायला पाहिजे आणि झाडासारखं सहनशील व्हायला पाहिजे. तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना, स्वतः मानाची अपेक्षा न करता, अमानिना मान देणं, दुसऱ्याला पूर्ण मान देऊन, दुसऱ्या वैष्णवाला, दुसऱ्या मंदिरात आलेल्या नवीन भक्ताला, दुसऱ्या मंदिरातल्या जुन्या भक्ताला अमानिना मान देणं, मान दिला पाहिजे. मग आपलं काय होईल? कीर्तनीय सदा हरी. मुझे क्या मिलेगा? मैं कीर्तनीय सदा हरी हो जाऊंगा. मी भगवंताच्या नावाचं सतत कीर्तन करू शकेन. नाहीतर 16 माळा करणं सुद्धा अवघड होऊन बसतं बऱ्याचशा वेळेला. म्हणून आपण या बाबतीत खूप सावध असलं पाहिजे. या प्रकारे चैतन्य महाप्रभू या ठिकाणी सांगता आहेत. या प्रकारे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एका प्रवचनात सांगतात की आपण 2 गोष्टीपासून वाचलो आणि एक गोष्ट केली तर आपण भगवंताला अतिप्रिय होऊ. पहिली गोष्ट म्हणजे फाइंडिंग द फॉल्ट इन डेवोटीज, वैष्णवांमध्ये दोषांचं दर्शन करणे. एक ही गोष्ट आपण करायची नाही. आणि दुसरं म्हणजे वैष्णवांचा अपराध करायचं नाही. आणि सतत भगवंताच्या नावाचं कीर्तन आणि नामस्मरण आपण जर करत राहिलो तर आपण गौरांग महाप्रभूंना लवकरच प्रिय होऊन जाऊ. तर या प्रकारे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे.
पुढे काय भोजन करावं याच्याबद्दल पण वर्णन केलेलं आहे श्री रघुनाथदास गोस्वामींच्या बाबतीत. या ठिकाणी म्हणतात की विषयी अन्न खायले मलिन हा मन, मलिन मन हायले नाही कृष्णेर स्मरण. खाण्याच्या बाबतीत खूप सावध असलं पाहिजे आपण. विषयीर अन्न खायले मलिन हायला मन. चैतन्य महाप्रभू सांगतात, स्वरूप दामोदर गोस्वामी शिकवतायत रघुनाथ गोस्वामींना काय, विषयीर अन्न खायले मलिन हायला मन. विषयी व्यक्तीने तयार केलेलं अन्न जर आपण खाल्लं मग मलिन हायला मन, आपलं मन, ती 4 महिने न धुतलेली जीन्स असते का नाही तसं मलिन होऊन जातं एकदम. आजकाल फॅशन आहे जीन्स घालण्याची, लोक 4-4 महिने धुत नाहीत. तशा प्रकारे आपल्या मनाची अवस्था होऊन जाते. कशाने? एका गोष्टीने, विषयी व्यक्तीच्या हातचं अन्न खाल्लं तर. म्हणून अन्न कोणाच्याही हातचं खाऊ नये. पहिलं बघितलं पाहिजे ज्याचं अन्न खातो आहे तो भगवत परायण भक्त आहे का विषयामध्ये रममाण झालेला कोणी विषयी व्यक्ती आहे, ज्याला केवळ विषय भोगातूनच आनंद मिळतो, ज्याचे कान, नाक, डोळे सगळ्याच गोष्टी केवळ विषय वासनेमध्ये लागून विषयांचा भोग करायचा प्रयत्न करत आहेत. जर त्याच्या हातचं अन्न आपण खाल्लं तर त्याच्या चेतनेमध्ये असलेले विषय, उपभोगांची इच्छा, दुसऱ्याची पिळवणूक करण्याची इच्छा जी त्याच्यामध्ये वास करते, तर त्याने शिजवलेल्या अन्नातून ती आपल्या चेतनेमध्ये पण प्रवेश करते. आणि अशी चेतना जर आपल्यात प्रवेश केली, मलिन मन हायले नाही कृष्णेर स्मरण. आणि जर मन या प्रकारे मलिन झालं की मग एक माळ सुद्धा लोखंडाच्या साखळीसारखी जड होते, काही केला पुढे सरकत नाही, मग आपलं हरिनाम होणार नाही. पुढे एक प्रसंग येतो की ज्या प्रसंगामध्ये श्री चैतन्य महाप्रभू रघुनाथदास गोस्वामींचं जे वैराग्य आहे त्याच्यावरती संतुष्ट होतात. शेवटी तर अशी वेळ येते की रघुनाथदास गोस्वामी केवळ छासला काय म्हणायचं मराठीत, ताक, काही थेंब ताक पिऊन आपलं जीवन व्यापन करू लागले. तरी बाकी सगळ्या गोष्टी, कारण त्यांना माहीत होतं विषयीर अन्न खायले मलिन हाय मन, मलिन मन हायले नाही कृष्णेर स्मरण. जर मलिन मन झालं तर मी कृष्णाचं स्मरण करू शकणार नाही. म्हणून केवळ छास किंवा केवळ ताकाचे काही थेंब पिऊन रघुनाथदास गोस्वामी आपलं जीवन जगू लागले. आणि त्यांचं हे वैराग्य बघून श्री चैतन्य महाप्रभू इतके खुश झाले की त्यांनी चैतन्य महाप्रभू त्यांच्या या वैराग्यावरती प्रसन्न होऊन त्यांना विशेष प्रसाद दिला. प्रसाद म्हणजे कृपा. येता बली तारे पुन्हा प्रसाद करीला. पुन्हा एक त्यांना प्रसाद दिला. काय? गोवर्धनेर शिला गुंजमाला तारे दिला. गोवर्धनची शिला होती श्री चैतन्य महाप्रभूंकडे. ही गोवर्धनची शिला श्री चैतन्य महाप्रभू आपल्या गळ्याच्या जवळ ठेवून भगवंताची पूजा करत असत. आणि त्या शिला जेव्हा गौरांग महाप्रभूंच्या जवळ असे, तो गोवर्धनाची शिला जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या जवळ असे तर त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आणि त्या धारेनेच गोवर्धन शिलेचा अभिषेक होऊन जात असे आणि तिला ती सदैव आपल्यासोबत ठेवत. परंतु रघुनाथदास गोस्वामींचं वैराग्य बघून ही गोवर्धन शिला जी वृंदावनातल्या एका भक्ताने श्री चैतन्य महाप्रभूंना आणून दिली होती, त्याने रघुनाथ गोस्वामींना दिली. आणि मग गुंजमाला दिल्या. गुंज नावाचं एक झाड असतं, त्याच्या गुंजमाला असतात. हे गुंजाचं जे फळ आहे ते राधाराणीला अतिशय प्रिय असतं. तर राधाराणीचं प्रतीक म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना गुंजमाला दिली. शिला दिया गोसाई समर्पिला गोवर्धन. शिला दिली म्हणजे काय दिली? गोवर्धनाची शिला आणि गोवर्धन पर्वत यामध्ये काही फरक नसतो. गोवर्धन शिला दिली म्हणजे साक्षात त्यांना गोवर्धन दिला. गुंजमाला दिला राधिकारे शरण. आणि गुंजमाला दिली म्हणजे साक्षात श्रीमती राधा राणीचे चरण कमळ श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ गोस्वामींना प्रेमाने दिले. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय केलं? चैतन्य महाप्रभूंनी त्यांना एक
छुप्या रीतीने सूचना दिली की भविष्यात तुला वृंदावनमध्ये जाऊन गोवर्धन पर्वतावरच्या बाजूला निवास करायचा आहे आणि त्या गोवर्धन पर्वतामध्ये जगातली सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे ते म्हणजे राधाराणीला हृदयासारखं प्रिय असणारं तिचं राधाकुंड जे आहे ते, त्या राधाकुंडाच्या तीरावरती तुला निवास करायचा आहे. आणि या राधाकुंडाचं प्रतीक म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ दास गोस्वामींना गुंजमाला दिली. आणि मग या गुंजमालेची आणि त्या गोवर्धन शिलेची विशेष रूपाने आराधना रघुनाथ दास गोस्वामी करू लागले. रघुनाथ दास गोस्वामी आपल्यासाठी सगळ्यांसाठी प्रयोजन आचार्य आहेत. आता प्रयोजन आचार्य म्हणजे काय? तुम्ही इथे आला आहात काहीतरी प्रयोजन घेऊन आलेला आहात. प्रयोजन म्हणजे आपल्याला जे सगळ्यात शेवटी प्राप्त होतं ते, सगळे उद्योग केल्यानंतर शेवटी काय मिळतं ते, नोकरी केल्यानंतर रिटायरमेंट मिळते, दॅट इज प्रयोजन. शेवटी काय मिळतं? प्रयोजन. एक बँक बॅलन्स मिळतो, दॅट इज कॉल्ड एज प्रयोजन. तर भक्ती केल्यानंतर सुद्धा राधा आणि कृष्ण यांचे चरण कमळ प्राप्त होतात, ते आपलं प्रयोजन आहे. आणि हे प्रयोजन प्राप्त करून देणारे आचार्य आहेत ते म्हणजे रघुनाथ दास गोस्वामी. परंतु प्रयोजन प्राप्त करायच्या अगोदर दोन गोष्टी येतात. त्यातील पहिली आहे संबंध आणि दुसरी म्हणजे अभिधेय. जी गोष्ट प्राप्त करायची आहे त्या गोष्टीचे पहिला कधी संबंध प्रस्थापित करावा लागतो. बरोबर आहे? आता आपल्याला थोड्या वेळाने प्रसाद घ्यायचा आहे, तर पहिले खाली प्रसादाचं कुपन देणारे प्रभूजी बसलेले आहेत, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करावा लागतो, मग कुपन हातात येतं. मग इथे प्रवचनाला बसावं लागतं. ही प्रक्रिया आहे प्रसादाकडे जाण्याची, याला म्हणतात अभिधेय. आणि शेवटी वरती गेल्यानंतर प्रसादाची प्लेट हातात मिळते, त्याला म्हणतात प्रयोजन. तसंच भक्तीमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा भगवंताशी आपला संबंध प्रस्थापित करावा लागतो. आणि ह्या संबंध प्रस्थापित करून देणारे जे आचार्य आहेत, ज्यांच्याबद्दल आपण पूर्वी श्रवण केलेलं आहे, ते आहे सनातन गोस्वामी. व या प्रकारचा संबंध प्रस्थापित करून देणारे जे भगवंताचं रूप आहे ते आहेत श्री श्री राधा मदन मोहन. आणि संबंध प्रस्थापित झाल्यानंतर भगवंताचे चरण प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमध्ये आपल्याला मदत करणारे जे आचार्य आहेत त्याला म्हणतात अभिधेय आचार्य, ते आहेत शीलरूप गोस्वामी. आणि या कामी आपल्याला मदत करणारे भगवंताचं जे स्वरूप आहे ते आहेत श्री श्री राधा गोविंद देव. आणि शेवटी आपल्याला ही प्रक्रियातून आपण गेल्यानंतर, भक्तीच्या सुंदर प्रक्रियेतून आपण गेल्यानंतर राधाकृष्ण युगल जोडीचे चरण कमळ आपल्याला प्राप्त होतील, जे आपलं शेवटचं प्रयोजन आहे. आणि त्या प्रयोजनाचे प्रयोजन आचार्य आहेत रघुनाथ दास गोस्वामी. आणि या कार्यामध्ये आपल्याला मदत करणारे जे श्री विग्रह आहेत ते आहेत श्री श्री राधा गोपीनाथ, जे गोपींचे नाथ आहेत. आणि आपलं प्रयोजन काय आहे? गोपी भरतूर पदकमळयोर दास दास दासानु दास. गोपी भरतूर, गोपीचे जे भरता श्रीकृष्ण, त्यांचे जे दास आहेत, त्यांचे जे दास आहेत, त्यांचे दास आहेत, त्यांचे दास आहेत, मी त्यांचा दास आहे. हे आपलं आहे प्रयोजन. आणि म्हणून प्रयोजनाचे जे विग्रह आहेत ते आहेत राधा गोपीनाथजी. कालांतराने रघुनाथ दास गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभूंसोबत राहत असताना एके दिवशी अचानक श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या भगवत धामात परत गेले. त्यांच्यानंतर लगेचच नित्यानंद प्रभू भगवंताच्या धामात परत गेले. त्याच्यानंतर लगेचच स्वरूप दामोदर गोस्वामी भगवंताच्या धामात परत गेले. आणि आता रघुनाथ दास गोस्वामी पूर्णपणे पोरके झाले. त्यांना जीवन कशाला जगतोय हेच कळत नव्हतं, की जे माझे आराध्य आहे श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, स्वरूप दामोदर गोस्वामी हे मला इथे सोडून भगवत सेवेमध्ये परत गेलेले आहेत, मी इथे कशाला राहू. त्यांनी ठरवलं की या जीवनाला आता काही अर्थ नाही. ज्या जीवनात गौरांग महाप्रभू नाहीत, ज्या जीवनात नित्यानंद प्रभू नाहीत, ज्या जीवनात स्वरूप दामोदर गोस्वामी नाहीत, ते शरीर फक्त जिवंत सापळा आहे. या शरीराचं काही काम नाही. म्हणून मी सरळ वृंदावनात जातो आणि गोवर्धनावरून बुडी मारून या जीवनाचा त्याग करून देतो. या प्रकारे विचार केला रघुनाथ दास गोस्वामींनी. रघुनाथ दास गोस्वामी सरळ वृंदावनास आले, गोवर्धनचं दर्शन करण्यास गेले आणि त्यांनी ठरवलं की आपण इथे गोवर्धनावरून बुडी मारून आपण जीव देऊन टाकावा.
त्यावेळेला वृंदावन धाममध्ये रघुनाथदास गोस्वामी आणि सनातन गोस्वामी दोघं राहत होते. सनातन गोस्वामींना ही गोष्ट कळली. सनातन गोस्वामी रघुनाथदास गोस्वामींना भेटले आणि म्हणाले, माझा एक प्रश्न आहे, तुमचं चैतन्य महाप्रभूवरती प्रेम आहे की नाही? रघुनाथदास गोस्वामी म्हणाले, हो, माझं प्रेम आहे त्यांच्यावर. सनातन गोस्वामी त्यांना म्हणाले, जर तुमचे चैतन्य महाप्रभूंवरती प्रेम असेल तर तुम्हाला या जगात वियोगाच्या मनस्थितीत जगावे लागेल व जगाला चैतन्य महाप्रभूंची शिकवण द्यावी लागेल. मला माहिती आहे की तुम्ही चैतन्य महाप्रभूंपासून त्यांचा वियोग सहन करू शकत नाही, परंतु त्यांच्या सेवेसाठी विप्रलंब भावामध्ये तुम्हाला त्यांचा वियोग सहन करावा लागेल. आणि चैतन्य महाप्रभूंसोबत तुम्ही 18 वर्ष जगन्नाथपुरीमध्ये राहिलेला आहात. तुम्ही सगळ्यात त्यांच्या जवळचे होतात आणि त्यांच्या जवळच्या असणाऱ्या लोकांपैकी तुम्ही एकमेव एक व्यक्ती आहात. तेव्हा तुमची जबाबदारी आहे की तुम्ही चैतन्य महाप्रभू जगाला दिले पाहिजेत. तुम्ही तुमची सेवा सोडून जाऊ शकत नाही. गौडीय वैष्णव परंपरेचा हाच भाव आहे, ज्याला म्हणतात विप्रलंब भाव. सर्व्हिस इन सेपरेशन म्हणजे भगवंतांपासून दूर राहून भगवंतांची केलेली सेवा. भगवंताची सेवा करताना प्रत्येक वेळेला भगवंतांचं आलिंगन आपल्याला मिळेल याची काही गॅरंटी नाही. प्रत्येक सेवा केल्यानंतर सेवेचा इन्चार्ज पाठीवरती येऊन पाठ थोपटून म्हणेल, वा प्रभूजी काय सेवा केलीत, याची गॅरंटी नाही. कदाचित ते आपल्या सोबत नसतील सुद्धा. आपण सेवा करून निघून जाऊ सुद्धा, कधी कधी त्यांना विचारायला वेळ नसेल सुद्धा. चैतन्य महाप्रभू निघून गेलेले आहेत आणि रघुनाथदास गोस्वामी एकटेच मागे आहेत. त्यांना विरहाची भावना आहे. आता ते गेले, आता मी काय नाही करणार, आता माझ्या जीवनाला काही अर्थ राहिलेला नाही. परंतु सनातन गोस्वामींची शिकवण या प्रकारे आहे की ते जरी गेले असले तरी त्यांच्या प्रेमाखातर त्यांच्या शिकवणीचा प्रचार करणे ही तुमची जबाबदारी आहे. म्हणून कधी कधी आपल्याला मंदिरापासून, भक्तांपासून, सगळ्या सुविधांपासून दूर राहावं लागेल श्री चैतन्य महाप्रभूंचा प्रचार करण्यासाठी, त्यांनी दिलेल्या शिकवणीचा प्रचार करण्यासाठी. आणि त्या प्रकारे रघुनाथदास गोस्वामींनी सनातन गोस्वामींच्या या शब्दांचा स्वीकार केला आणि ते म्हणाले की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मी इथे राहीन, पण मी राहून काय करू? मग सनातन गोस्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही चैतन्य महाप्रभूंसोबत 18 वर्ष राहिलात, तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहिती आहेत. तुम्ही दररोज गौर लीलेची कथा करा. गौरांग महाप्रभूंनी दररोज काय केलं ते आम्हाला शिकवा, या साऱ्या जगाला शिकवा. ही तुमची सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे. रघुनाथदास गोस्वामी म्हणाले, येस, या एका कारणासाठी मी जिवंत राहू शकतो. आणि मग रघुनाथदास गोस्वामींनी आपल्या मनातून विचार काढून टाकला, जीव देण्याचा, आत्महत्या करण्याचा. आणि मग राधाकुंडाच्या तटावरती बसून रघुनाथदास गोस्वामी दररोज 3 तास गौर लीलेची कथा करत. या ठिकाणी बरेच वैष्णव येत. त्यांच्यापैकी एक वैष्णव होते कृष्णदास कविराज गोस्वामी. ते या कथेला येऊन दररोज 3 तास बसत आणि मग त्यांनी त्याच्या नोट्स काढल्या लिहून. आणि त्या नोट्स म्हणजे हा श्री चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे. रघुनाथदास गोस्वामी त्या ठिकाणी बसून दररोज 22 तास भगवंताचं स्मरण व जप करत. भगवंतास दररोज 1000 वेळा दंडवत प्रणाम अर्पण करत आणि दररोज वैष्णवांना 2000 वैष्णव प्रणाम करत. या प्रकारे तिथे राहून रघुनाथदास गोस्वामी सेवा केली. आणि यश त्यांची सेवा चालू असताना 95 वर्षाचे कृष्णदास कविराज गोस्वामींनी येऊन ती कथा त्यांच्याकडे ऐकली आणि वयाच्या 95व्या वर्षी हा अद्भुत ग्रंथ रघुनाथदास गोस्वामींच्या कृपेने कृष्णदास कविराज गोस्वामींनी लिहिला. श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथदास गोस्वामींना गोवर्धनाची शिला व गुंजमाला या 2 गोष्टी दिल्या होत्या. आपण हे मागाशी बघितलं. म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही राधाकुंडाच्या जवळ राहा. रघुनाथदास गोस्वामी राधाकुंडाच्या तटावरती राहू लागले. दररोज या प्रकारे सेवा करू लागले. त्याच वेळेला एक वैष्णव बद्री विशालमध्ये गेला
बद्रीनाथांचं दर्शन घ्यायला, खूप मोठी धनसंपत्ती घेऊन. तो रात्री तिथे विश्राम करत असताना बद्री विशाल त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितले की तू वृंदावनात जा, राधाकुंडाच्या तटावरती रघुनाथ दास गोस्वामी नावाचा एक वैष्णव आहे, तुझ्याकडे जी संपत्ती तू मला द्यायला आणलीस ती त्यांना देऊन टाक. ते तिथे जे राधाकुंड आहे त्याचं पुनर्निर्माण करतील. तो वैष्णव सरळ बद्रीनाथवरून वृंदावनमध्ये आला. त्याने रघुनाथ दास गोस्वामींच्या हातामध्ये ती लक्ष्मी दिली आणि मग रघुनाथ दास गोस्वामींनी श्यामकुंड आणि राधाकुंड बनवलं, जे चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या वृंदावनच्या यात्रेमध्ये पूर्वी शोधून काढलं होतं. या राधाकुंडाची निर्मिती चालू असताना त्यांनी श्यामकुंडाची पण निर्मिती केली. श्यामकुंडाची निर्मिती करत असताना एक दिवशी रात्री रघुनाथ दास गोस्वामी झोपले होते आणि दुसऱ्या दिवशी असा विचार होता की श्यामकुंड बनवताना मध्ये 5 झाडं होती आणि त्याच्यामुळे चौकोनी रूपात श्यामकुंड बनवायचं होतं, पण 5 झाडं मध्ये असल्यामुळे ते बनवता येत नव्हतं. म्हणून रघुनाथ दास गोस्वामी आणि बाकीच्या भक्तांनी ठरवलं की 5 झाडं आपण काढून टाकू. त्या रात्री रघुनाथ दास गोस्वामी झोपलेल्या असताना 5 पांडव रघुनाथ दास गोस्वामींच्या स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणाले की आम्ही श्यामकुंडाच्या काठावरती 5 भाऊ राहत आहोत आणि आम्ही आमचं भजन इथे करत आहोत, कृपया आम्हाला इथून काढू नका. आणि मग रघुनाथ दास गोस्वामींनी दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा काम चालू केलं तेव्हा तिथे 5 झाडं आहेत ती काढली नाहीत, ती तशीच ठेवली. जर तुम्ही आता सुद्धा श्यामकुंडाला गेलात तर ही 5 पांडवांची झाडं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. राधाराणी जे आहेत स्वभावाने एकदम सरळ आहेत, म्हणून राधाकुंड जे आहे ते सरळ आहे. कृष्ण जे आहेत ते जरा तेडे आहेत, म्हणून त्यांचं प्रिय श्यामकुंड जे आहे ते पण सरळ नाही आहे, कसं आहे, थोडा तेडा आहे, वाकडा आहे. या प्रकारे काही वैष्णव वर्णन करतात. राधाकुंडाच्या काठावरती पुढची 45 वर्ष रघुनाथ दास गोस्वामी इन द मूड ऑफ सेपरेशन म्हणजे विप्रलंब भावामध्ये, वियोगाच्या भावनेमध्ये राहिले. त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंच्या कथेशिवाय आणि नावाशिवाय दुसरं काही सुधरत नसे. एके दिवशी रूप गोस्वामींनी विदग्ध माधव आणि ललित माधव नावाची 2 नाटकं लिहिली आणि ही नाटकाची पुस्तिका घेऊन त्यांनी रघुनाथ दास गोस्वामींना वाचायला दिली. या विदग्ध माधव आणि ललित माधव या 2 ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे राधा आणि कृष्ण एकमेकांपासून दूर झालेले आहेत. यावरती ते नाटक रचलं त्यांनी आणि ते रघुनाथ दास गोस्वामींना वाचायला दिलं. रघुनाथ दास गोस्वामी विदग्ध माधव आणि ललित माधव पुस्तक वाचू लागले. त्या पुस्तकाचा भाव हळूहळू रघुनाथ दास गोस्वामी ग्रहण करू लागले आणि त्यांना स्वतःच्या हृदयामधून राधा आणि कृष्ण आणि चैतन्य महाप्रभू यांच्यापासून विरहाची तीव्र वेदना जाणवू लागली. त्यांनी जवळजवळ अन्न पाणी त्या विरहाच्या भावामध्ये सोडून दिलं. बघा, भक्त भगवंताच्या स्मरणात कशा प्रकारे पूर्णपणे ॲब्सॉर्ब होऊन जातो. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगतात की जीवनात जर आपल्याला कुठली गोष्ट प्राप्त करायची असेल तर एकमेव एक गोष्ट आहे, ती म्हणजे कृष्ण भावनेमध्ये आपल्याला ॲब्झॉर्प्शन प्राप्त करता यायला पाहिजे. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये आपल्याला 100% निमग्नता प्राप्त करता यायला पाहिजे. रघुनाथ दास गोस्वामी अशा प्रकारचे आचार्य आहेत की ते पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये निमग्न झालेले आहेत. आणि कशा प्रकारे त्यांची निमग्नता आहे, केवळ विदग्ध माधव वाचल्याने त्यांच्या चेतनेमध्ये विरहाचा एक तीव्र भाव विकसित झालेला आहे. या जगातल्या लोकांच्या चेतनेमध्ये सुद्धा विरहाचा भाव विकसित होतो आणि मग लोक हिंदी गाणी लिहितात, जिये तो जिये कैसे बिना आपके. बरोबर आहे ना? हा जीवाचा मूळ स्वभाव आहे. ही जी भावना आहे, जिये तो जिये कैसे बिना आपके, जिये तो जिये कैसे बिना आपके कृष्ण के सिवा, हीच आपली परंपरा आहे. परंतु या भौतिक जगात भगवद्गीतेमध्ये वर्णन केलंय, जे आध्यात्मिक जगात सत्य आहे ते इथे बरोबर उलट आहे. ही आध्यात्मिक जगातली शुद्ध भावना आहे, जिये तो जिये कैसे बिना आपके. भक्त विचार करतात कृष्णांप्रती, आम्ही जगायचं तर जगायचं कसं तुझ्याशिवाय. रघुनाथ दास गोस्वामी पण तेच म्हणतात, जिये तो जिये कैसे.
आणि आपण पण या भौतिक जगात हीच गाणी गातो, जिये तो जिये कैसे. पण आपण केवळ आपली इंद्रिय तृप्ती करण्यासाठी विचार करतो, जिये तो जिये कैसे. पण गुण समानच आहे. फक्त आपण चुकलोय कुठे, की आपण भौतिकच्या स्तरावरती विचार करतोय आणि रघुनाथ दास गोस्वामी शुद्ध कृष्ण प्रेमाच्या भावनेमध्ये विचार करतायत. ॲब्सॉर्प्शन आपलं इकडे सुद्धा आहे. इथं पण आपण निमग्न झालेलो आहोत इंद्रिय तृप्तीमध्ये, आणि आपले आचार्य पण निमग्न झालेले आहेत इंद्रिय तृप्तीमध्येच. कोणाच्या? स्वतःच्या नाही, कृष्णाच्या. हा फक्त फरक आहे त्यांच्यामधला आणि आपल्यामधला. ॲब्सॉर्प्शन करण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये पण आहे, निमग्न होण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये पण आहे. प्रॉब्लेम एकच आहे की इट इज मिसडायरेक्टेड, ही चुकीच्या दिशेला आहे. रघुनाथ दास गोस्वामींचं या समस्येतून कसं त्यांना बाहेर काढावं म्हणून रूप गोस्वामींनी विचार केला, मला दुसरं एक नाटक लिहावं लागेल. आणि मग त्यांनी दान केली कौमुदी नावाचा एक ग्रंथ लिहिला. याच्यामध्ये कृष्ण आणि राधा हे कशा प्रकारे कृष्ण राधाराणींकडून टॅक्स वसुली करतात याचं वर्णन त्यांनी केलं. आणि याच्यामध्ये बरेचसे विनोद आहेत. हे पुस्तक रघुनाथ दास गोस्वामींना दिलं. रघुनाथ दास गोस्वामी ते पुस्तक वाचू लागले. परत त्यांचा भाव आणि मनोदशा बदलली. पण ते पुस्तक वाचता वाचता रूप गोस्वामी त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ती पहिली 2 पुस्तकं ती परत द्या, पुन्हा वाचलीत तर गडबड होईल, मला परत काहीतरी वेगळं रचावं लागेल. ते पुस्तक दिलं आणि ही 2 पुस्तकं काढून घेतली. रघुनाथ दास गोस्वामींचं ॲब्सॉर्प्शन इतकी जबरदस्त निमग्नता आहे की एकदा त्यांचं अचानक पोट बिघडलं. डॉक्टरला बोलवण्यात आलं की रघुनाथ दास गोस्वामींचं पोट कशामुळे बिघडलंय. डॉक्टरने सांगितलं, त्यांची नाडी बघितली, नाडी परीक्षा केली. म्हणले, या माणसाने आहे ना खीर खाल्ली खूप, जेवढी खायला नको होती एवढी खीर खाल्ली आणि म्हणून त्यांचं पोट बिघडलंय. लोकांना माहीत होतं की रघुनाथ दास गोस्वामी फक्त ताकाचे काही थेंब पिऊन जगतात. हा डॉक्टर म्हणतायत की यांनी एवढी खीर खाल्ली. डॉक्टरांचं सर्टिफिकेट बरोबर आहे की नाही माहीत नाही. रघुनाथ दास गोस्वामींना विचारण्यात आलं, तुम्ही खरोखर खीर खाल्ली का? म्हणले, हो मी खरोखर खीर खाल्ली. पण कोणाचा विश्वासच बसेना. एका भक्ताने विचारलं, कशी खाल्लीत तुम्ही? ते म्हणले, मी नाम संकीर्तन करत बसलो होतो. मी नाम संकीर्तन करता करता मी नाम संकीर्तनामध्ये इतका ॲब्सॉर्ब होऊन गेलो की मला माझी मूळ स्थिती आठवली. रघुनाथ दास गोस्वामी त्यांच्या मूळ स्थितीमध्ये गोलोक वृंदावन धामामध्ये रती मंजिरी आहेत. रती मंजिरी त्यांची मूळ स्थिती आहे. तुमची आणि आमची पण तिथे काहीतरी मूळ स्थिती आहे जी विसरून आपण इकडे आलोय. आम्ही जातो आमच्या गावात, तिथे त्या गावामध्ये आपली काहीतरी मूळ स्थिती आणि मूळ सेवा आहे, ती विसरून आलोय. रघुनाथ दास गोस्वामींना त्यांची मूळ स्थिती आठवली, ती आहे रती मंजिरी. रती मंजिरी कोण आहे? राधाराणीच्या हाताखाली ललिता सखी आहे, जिला आपण गेल्या वेळेला स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणून बघितलंय. आणि या स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणजे ललिता सखीच्या हाताखाली एक मंजिरी आहे, छोटी 10 वर्षाची. तिचं नाव आहे रती मंजिरी. आणि ही रती मंजिरीच या ठिकाणी स्वरूप दामोदर गोस्वामींचे शिष्य म्हणून रघुनाथ दास गोस्वामी म्हणून बनून येतात. ते म्हणाले, राधा आणि कृष्ण यांच्यासाठी मी तिथे गोलोक वृंदावन धामामध्ये खीर बनवली. भगवंतांना मी खीर खाऊ घातली, भगवंतांनी खीर खाल्ली. त्याच्यानंतर तो महाप्रसाद श्रीमती राधाराणीने ग्रहण केला, तरी ती खीर संपली नाही. राधाराणी संतुष्ट झाली आणि तो राहिलेला महाप्रसाद राधाराणीने मला दिला. पण अशा प्रकारे दिला की मी नको 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 म्हणत होतो, तरी मला दिला आणि जबरदस्तीनं खायला लावला आणि मी तो खाल्ला जप करता करता. आणि त्यामुळे माझं आता काय झालंय, पोट खराब झालंय. तर या प्रकारचं ॲब्सॉर्प्शन आहे कोणाकडे? रघुनाथ दास गोस्वामींकडे. शेवटच्या 2 लिहिला बाकी आहेत, 2 मिनिटात संपवणार आहे मी. एकदा रघुनाथ दास गोस्वामी अशाच प्रकारे ॲब्सॉर्ब होऊन जप करत बसले होते राधाखंडच्या तटावरती. तिथेच तेव्हा जंगल होतं, त्या ठिकाणी एक वाघ पाणी प्यायला आला. त्यावेळेला रूप गोस्वामी तिकडून येत होते पुढून आणि रघुनाथ दास गोस्वामी जप करत होते. रघुनाथ दास गोस्वामी विसरून गेले की समोर वाघ आहे. ते जप करत होते इतक्या तीव्रतेने, इतक्या ॲब्सॉर्बपणे, एवढ्या निमग्नतेने जप करत होते
की त्यांना कळलं नाही की आपल्यासमोर वाघ आहे. आणि हे सगळं दृश्य पलीकडच्या काठावरून रूप गोस्वामी बघत होते. रूप गोस्वामीने पाहिलं की ते वाघ आलेला आहे आणि ह्याला तर काय ना, हा मस्त हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा जप करतोय. तेवढ्यात त्याने एक दृश्य बघितलं की कृष्ण हातामध्ये बाण धरून उभे आहेत वाघावरती रोखून. समजा या वाघाने जर उडी मारलीच तर मी बाण सोडेन. रूप गोस्वामीने विचार केला, अरे हा रघुनाथ इथे वृंदावनमध्ये राधाकुंडावरती येऊन बसलाय भगवंताची सेवा करण्यासाठी, आणि उलट या ठिकाणी भगवंताला याची सेवा करावी लागते. कसा भक्त आहे हा? लगेच रूप गोस्वामी पुढे आले, म्हणले काय करतो तू हे? अरे तू कसा भक्त आहे की तुझ्या सेवेसाठी तू भगवंताची सेवा केली पाहिजेस. इथं तू नाम जप करत बसलायस आणि तुझ्यासाठी भगवंताला इथे बाण घेऊन यावं लागतं. कसला भक्त आहे तू? तुला कळत नाही? स्वतःसाठी एक घर बांध, झोपडी बांध, त्याच्यामध्ये बसून जप कर. रघुनाथ दास कसं म्हणले, ठीक आहे, कारण रूप गोस्वामी त्यांना गुरूंसारखे होते. चुकलं म्हणले माझे, मी बांधतो. परत काही दिवस गेले, ते आपलं नाम करू लागले, जप करायचं विसरून गेले. एक दिवशी उन्हाळा होता. वृंदावनमध्ये 45 डिग्री सेल्सिअस इतकं कडक ऊन पडतं. एवढ्या उन्हाळ्यात रघुनाथ दास गोस्वामी नुसते जमिनीवरती जप करत बसले होते. आपला फॅन लागतो, AC लागतो. फॅन आणि AC चालू केला की आपण मग झोपून जातो, जप काय होत नाही. पण रघुनाथ दास गोस्वामी मात्र तिकडे 45 डिग्री सेल्सिअसमध्ये पण जप करत बसले होते, अगदी ॲब्सॉर्ब पूर्णपणे. त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. समोरून रूप गोस्वामींचे मोठे बंधू सनातन गोस्वामी येत होते. आता सनातन गोस्वामी बघतात की रघुनाथ बसून जप करतोय. तेवढ्यात एक दृश्य बघितलं. कोणी? सनातन गोस्वामीने. त्यांनी अचानक राधाराणीला बघितलं, जे रघुनाथ दास गोस्वामींच्या बाजूला उभी आहे आणि तिचा जो पल्लू आहे, काय म्हणायचं, ओढणी, पदर राईट, पदर. तो पदर राधाराणीने असा धरलेला आहे, सूर्याला क्रॉस करून असा, सूर्याच्या आड असा पदर धरलेला आहे. आणि रघुनाथ दास गोस्वामी खाली बसून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे शांतपणे जप करतायत. आणि त्यांना माहीतच नाही की राधाराणीने येऊन पदर धरलेला आहे. आणि सगळं दृश्य सनातन गोस्वामी फोडून बघतायत. सनातन गोस्वामी म्हणाले, अरे राधाकुंड हे राधाराणीचं नित्य निवासस्थान आहे आणि राधा कुंडावरती कोणी राहतो तो राधाराणीची सेवा करण्यासाठी राहतो. हा रघुनाथ इथे कशाला राहतोय? राधाराणीची सेवा करायला राहतोय की राधाराणीकडून सेवा घ्यायला राहतोय? रघुनाथ दास गोस्वामींची समस्या आहे की ते एवढे नामामध्ये सेवेमध्ये गाळलेले आहेत की राधाराणी येऊन त्यांची सेवा करत आहे. एवढं ॲब्सॉर्प्शन आहे त्यांचं सेवेमध्ये. आणि माझं सेवा टाळण्यामध्ये एवढं ॲब्सॉर्प्शन आहे की मी दररोज जप करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधाराणी मला सेवा दे, राधाराणी मला सेवा दे. राधाराणी सेवा पाठवलं मी म्हणतो हरी बोल, सेवा आली, मला नको दुसऱ्या भक्ताला द्या. माझं ॲब्सॉर्प्शन कशामध्ये? सेवा टाळण्यामध्ये आहे. रघुनाथ दास गोस्वामींचं ॲब्सॉर्प्शन कशामध्ये? नाम जप करून सेवा करण्यामध्ये आहे. आणि म्हणून राधाराणी येऊन त्यांची खास सेवा करते. आणि सगळं सनातन गोस्वामी बघतायत. सनातन गोस्वामी सरळ तडक आले यांच्यापाशी. आणि म्हणून तू कशाला राहतो इथे? एक साधी झोपडी बांध स्वतःसाठी, म्हणजे कमीत कमी राधाराणी एवढा तरी त्रास होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा रूप गोस्वामी सांगून गेले होते, आता सनातन गोस्वामीने सांगितलंय. शेवटी ते म्हणतात येस, मी झोपडी बांधतो. आणि मग रघुनाथ दास गोस्वामींनी त्या ठिकाणी आपलं भजन कुटीर बांधलं. आताही तुम्ही जर राधाकुंडला गेलात तर त्या ठिकाणी श्रील रघुनाथ दास गोस्वामी यांचं भजन कुटीर आहे. तर या ठिकाणी आपण विश्राम देऊया. सखीस्थळी जी लिहिलं आहे ते मी आता काही सांगणार नाही. तर आपण श्री रघुनाथ दास गोस्वामी यांच्या चरणावरती प्रार्थना करू, कारण ते प्रयोजन आचार्य आहेत. त्याच्यासोबत वैराग्यामध्ये शिरोमणी आहेत. तर आपण त्यांच्या चरणावरती प्रार्थना करू की आपण त्यांच्या परंपरेमध्ये आहोत.
त्यांच्याच परंपरेमध्ये पुढे श्रील प्रभुपाद आलेले आहेत. श्रील प्रभुपादांच्या आशीर्वादाने त्यांच्या शिष्यांच्या मार्फत आपल्याला संधी प्राप्त आहे की या ग्लोरियस स्तुत्यप्रिय परंपरेचा भाग बनण्यासाठी. आणि या परंपरेचा एक भाग बनण्यासाठी आपल्याला रघुनाथदास गोस्वामींच्या आशीर्वादांची आवश्यकता आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण श्री रघुनाथदास गोस्वामी यांच्या चरणावरती प्रार्थना करू की त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यात आपल्याला एक गोष्ट प्राप्त होईल. ती म्हणजे काय? तृणादपि सुनिशेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मान देन कीर्तनीय सदा हरी. श्री रघुनाथदास गोस्वामी की, श्रील प्रभुपाद की, श्री चैतन्य चरितामृत की, श्री कृष्णदास कविराज गोस्वामी की. यथाय गुरु प्रेमानंदे.